नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी विषयक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. शेतकरी बांधवांनो, आपण शेती करत असताना प्रत्येक शेतकरी बांधवांना आणि भगिनींना वाटत असतं की माझ्या शेतातून जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळेल आणि त्यासाठी मी जास्तीत जास्त मेहनत कशा प्रकारे घेईन. हे करत असताना उत्पादन जास्त मिळण्यासाठी आपण रासायनिक खतांचा भडीमार वापर करतोय आणि त्यामुळं कुठेतरी जमिनीचा पोस आणि जमिनीची कस जी आहे ती कमी होत चालली आहे. त्यामुळं आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे का असं आपल्या सगळ्यांना वाटू शकतं. त्यासाठी रासायनिक खतांचा वापर करण्यासोबतच जर सेंद्रिय खतांचा जर आपण वापर केला तर निश्चित रूपाने आपण आपली जमीन आणि आपली शेती वाचवू शकतो. आणि याच अनुषंगाने आज आपण कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. चर्चेमध्ये तज्ज्ञ म्हणून आपल्यासोबत आहेत श्री सचिन आत्माराम होळकर सर. सर नमस्ते, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्ते. नमस्कार. BSc हॉर्टिकल्चर या विषयामध्ये त्यांनी गोल्ड मेडल प्राप्त करत पदवी संपादन केली आहे. शेती क्षेत्रातील त्यांचा गाढा अभ्यास आहे. 600 पेक्षा जास्त विविध लेख त्यांचे विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्याचबरोबर टेलिव्हिजन चॅनेलवरील वेगवेगळ्या चर्चासत्रांमध्ये ते नियमितपणे सहभागी होत असतात. महाराष्ट्र शासनाचे अतिशय महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेत. यामध्ये शेतीमित्र पुरस्कार असेल किंवा त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकासाठी महाराष्ट्र वाङ्मय मंडळाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. असे उल्लेखनीय कामगिरी बजावणारे, ज्यांच्यासाठी शेती म्हणजे श्वास आणि शेती म्हणजे ध्यास आहे, असे प्रगतशील शेतकरी लासलगाव येथील श्री सचिन आत्माराम होळकर सर आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. सर जास्त वेळ न घालवता आपण चर्चेकडे वळूयात. प्रारंभी आपण काय सांगाल? रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती यामध्ये अनेक संभ्रम आहेत शेतकरी बांधवांमध्ये, त्याविषयी आपण थोडंसं सांगावं. या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला शेतीचा इतिहास एकदा बघावा लागेल. म्हणजे रासायनिक